नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. नुकतेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद कराडमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवरती आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती घणाघाती आरोप केलेत. सोमय्यांनी मुश्रीफांचा 100 कोटींचा दुसरा घोटाळा उघडकीस आणला. हसन मुश्रीफांचे जावई ब्रिक्स इंडिया नामक बेनामी कंपनीचे मालक असल्याचा त्यांनी आरोप केला आणि यासंबंधीचे सगळे पुरावे ईडीकडे सुपूर्द करणार असल्याचं सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हसन मुश्रीफमुळे किरीट सोमय्यांना अंबेमाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकारने एक नवीन इतिहासाची आज रचना केली. घोटाळेबाजाऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली. पोलीस स्टेशनला मी घोटाळ्यांचे 27 पेजीत पुरावे घेऊन मला कोल्हापूर कागळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं, प्रशासनाला कळवलं, तर तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्यात आलं. एवढंच नव्हे, कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी, तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचं हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात. आपल्या कंपनीत 127 कोटी रुपये जे मनी लॉन्ड्रिंगचे आले त्याचा अजूनपर्यंत हिशोब का दिला नाही आहे. शरद पवार साहेब, ही तुमची व्यूहरचना आहे इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी. जे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यामध्ये 100 कोटी शेअर कॅपिटल पैकी 98% म्हणजे 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारा भ्रष्टाचाराचा पैसा आणण्यात आला आहे. हसन मुश्रीफ परिवाराचे 10 जे सदस्य आहेत त्यांच्या नावाने फक्त 2 कोटी रुपये, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारा आला. आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. हसन मुश्रीफ आणि परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना मध्ये 100 कोटी रुपयेचा घोटाळा केला आहे. याच्यात पण तशाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत, म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत, त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुश्रीफांचा एजंटनी कॅश टाकायची, 2 लेअर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे. असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंग्लज सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबईत ईडीकडे सुपूर्द करणार आहे. ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे. 2020 मध्ये 2020 मागच्या वर्षी कोणत्याही प्रकाराचं ट्रान्सपरंट बिडिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया लिमिटेडला साखर कारखाना चालवायचा कोणताही अनुभव नाही, परंतु हे ब्रिक्स इंडिया कंपनीला का कारखाना दिला गेला शरद पवारांना जास्त माहित आहे. कारण की मतीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे जावई
ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे. गमतीची गोष्ट अशी आहे, या ब्रिक्स इंडियामध्ये 7,185 शेअर SU कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत. 998 मतीन हसीनचे आणि 998 गुलाम हुसेनचे. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखं 98% शेअर हे SU कॉर्पोरेशन ही बेनामी शेल कंपनी आहे. म्हणजे हसन मुश्रीफनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो कमावला भ्रष्ट मार्गाने तो इथे पार्क केला आहे. तर सोमय्यांची ही पत्रकार परिषद कराडमध्ये जिथे झाली तिथे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत. वैभव, जसा त्यांनी दावा केलेला होता सोमय्यांनी, तसा हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा त्यांनी उघड केला या पत्रकार परिषदेतून. आता पुढे सोमय्यांना कुठे नेलं जाईल, काय अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, किरीट सोमय्या हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. आपण पाहतोय ते आले आणि या गाड्यांमध्ये ते बसतील. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या गाड्यांचं नियोजन केलंय. पोलीस जे आहेत, सातारा पोलीस त्यांच्या सोबत जातील आणि CISFच्या जवानांनी गाडी आल्यानंतर या गाडीची पूर्ण तपासणी केली. जे त्यांच्या सोबत झेड सिक्युरिटीचे जे जवान आहेत त्यांनी गाडीची पूर्ण तपासणी केली. ड्रायव्हरचं नाव, नंबर, सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून घेतल्यात. या गाडीमध्ये किरीट सोमय्या हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या पुन्हा एक हसन मुश्रीफांवरती आरोप केलाय. ब्रिस्क इंडिया कंपनीला कारखाना जो आहे तो कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेकडून लिलावात सोयीस्कर संधी मिळेल अशा स्वरूपाने ब्रिस्क इंडिया या कंपनीला दिला आहे असा आरोप जो आहे तो सोमय्या यांनी केला आहे. आणि आपल्याला केवळ अंबाबाईच्या दर्शनाला जायचं होतं. कागल पोलीस ठाण्यामध्ये संताजी घोरपडे कारखान्याच्या संदर्भातली जी तक्रार आहे ती नोंदवण्यासाठी कागलला जायचं होतं. मात्र पोलिसांनी आपल्याला जाऊ दिलं नाही. त्यांनी अनेक आरोप केलेत. पोलिसांनी आपल्याला खोट्या ऑर्डर्स दाखवल्या किंवा कोल्हापूरमध्ये प्रवेश करू दिला नाही किंवा आणखी इतर गोष्टी सुद्धा. मात्र या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तक्रार करणार का किंवा चौकशी करणार का असं म्हटल्यानंतर किंवा असा प्रश्न विचारल्यानंतर पॉप्युलरली ठाकरे आणि पवार यांचं नाव घेत त्यांनी यांच्या विरोधामध्ये आपली तक्रार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये गृहमंत्री जे आहेत वळसे पाटील त्यांच्या विरोधामध्ये आपण कारवाई करणार आहोत असे प्रश्न जे आहेत ते विचारले किंवा तशी उत्तरं त्यांनी दिली. एकाही प्रश्नाचं स्पष्ट उत्तर जे ते सोमय्या यांनी दिलं नाही. त्यांनी जो आरोप केलाय तो अत्यंत गंभीर आहे. यापूर्वीची कागदपत्र जी आहेत ती त्यांनी पोहोच केलेली आहेत ईडीच्या कार्यालयामध्ये आणि त्याच्याबाबत अतिरिक्त माहिती ईडीनं मागितली असा दावा त्यांनी केला. यानंतरचं त्यांचं पुढच्या आठवड्यातलं शेड्यूलही त्यांनी सांगितलंय. ते गुरुवारी पारनेरला जाणार आहेत, पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये. आणि त्यानंतर जरंडेश्वरच्या संदर्भात सुद्धा ते भेट देतील असं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा जो विषय होता ज्याची कागदपत्र त्यांनी ईडीकडे दिलेली आहेत रश्मी ठाकरे यांच्या नावानं तो घोटाळा आहे असं ते सांगतात. तिथेही ते भेट देणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आता ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालेत. उद्या कोल्हापूर पोलिसांना ते परत एकदा परवानगी मागणार आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं. आता ते प्रत्यक्षात काय करतात हे पाहावं लागेल. या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा किरीट सोमय्या हे संतापलेले होते पत्रकारांवरती. त्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी देणं टाळलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता त्यांनी केवळ घोटाळ्याच्या संदर्भामध्ये बोलताना कागदपत्र उपलब्ध करून द्यावी की केवळ काही पॉलिटिकल डिफॉर्मेशन सुद्धा करण्याची त्यांची ही प्रक्रिया आहे. जे आरोप सातत्यानं विरोधकांकडून होते ते प्रश्न विचारल्यावेळी त्यांनी त्याची उत्तरं दिली नाहीत. घोटाळेबाज असलेल्यांकडून दुसरे काय अपेक्षा करणार असं ते म्हणालेले होते. एकूण काल सुरू झालेला जो हाय व्होल्टेज ड्रामा होता तो कोल्हापूरमध्ये या अशा रीतीनं संपलाय. पोलिसांच्या गाड्यांचा कॉन्व्हॉय जो आहे तो आता किरीट सोमय्या यांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे. 2 ते 3 गाड्यांचा ताफा जो 2 ते 3 गाड्या या त्यांच्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. CISFच्या जवानांनी त्या तपासल्या आणि त्यानंतर किरीट सोमय्या त्या गाड्यांमध्ये मार्गस्थ झालेत. कोल्हापूर आणि सातारा पोलीस अशा दोन्ही पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो त्यांच्यासोबत इथून रवाना झालेला आहे. आता नेमकं ते कुठं थांबतात किंवा काय करतात याबाबत पूर्ण माहिती जी आहे ती त्यांनी दिली नाही. याचं कारण कालपासून त्यांच्याबाबत जो धोका आहे असं सांगितलं जातं. रस्त्यात आणखी कुठे काही गडबड होऊ नये, सुरक्षेची खबरदारी म्हणून ते कुठल्या मार्गाने जातील, कसे जातील, कुठं थांबतील याबाबतची अधिक माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली नाही. श्वेता, वैभव,
आजचा संघर्ष तरी टळलेला आहे, मात्र 2 दिवसांनी पुन्हा मी कोल्हापुरात येणार असं ज्यावेळी सोमय्या म्हणाले, त्यामुळे पुन्हा हीच परिस्थिती 2 दिवसांनी सुद्धा बघायला मिळू शकते. अर्थात आता ते किती आक्रमकतेने परत येतात का, कारण ते जे कारण सांगतात कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे मला क्रमप्राप्त आहे, त्याशिवाय मला कोर्टामध्ये जाता येणार नाही. तर या अशा तक्रारी ज्या असतात त्या स्पीड पोस्टनं सुद्धा कागदपत्र पाठवून त्या तक्रारी ज्या आहेत त्या नोंदवायला लागू शकतात किंवा त्याची एक प्रत ही कायदेशीर धरली जाते. त्यामुळे तो मार्ग ते अवलंबणार की संघर्ष करून ते कागल पोलीस ठाण्यात जाणार, हाच या मागचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या सगळ्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ जी आहे ती सुद्धा सातत्यानं दिसत राहते आणि राजकीय संघर्ष जो आहे तो सुद्धा पेटलेला दिसतो. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये जी आघाडी किरीट सोमय्या यांनी उघडली आहे तिचं सततचं ज्याला मायलेज मिळणं असं म्हणतो आपण, किंवा त्याचा राजकीय फायदा जो आहे तो मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो भाजपकडून होताना दिसतोय. कारण किरीट सोमय्या यांना सततचं फ्युएलिंग जे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडून केलं जातंय. कोल्हापूरमधल्या या सगळ्या घोटाळ्यांची कागदपत्र जी आहेत ती चंद्रकांत पाटीलच किरीट सोमय्या यांना पुरवतायत असाही आरोप जो आहे तो मुश्रीफ समर्थकांकडून होतो. अर्थात त्याला उत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं नाही. मात्र एक नक्की आज नवा आणखी एक घोटाळ्याचा आरोप त्यांनी केलाय. या सगळ्या घोटाळ्यांच्या आरोपांना ते तडीला लावणार का, हाही त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकदा यापूर्वी केलेल्या आरोपांमध्ये राजकीय पक्षांमधले फेरबदल झाले की हे आरोप या चौकशा सगळ्या सोडून दिल्या गेलेल्या आहेत. याबाबत सुद्धा आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला, मात्र काही प्रश्नांची उत्तरं जाहीर देता येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून किरीट सोमय्या निघून गेले. जी वैभव, धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी. पत्रकार परिषद झाली, त्यांना कोल्हापुरापर्यंत जाता तर आलं नाही. त्यांना कागल पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करायचा होता, मात्र तसं काही शक्य झालं नाही. पुन्हा त्यांना मुंबईकडे परतावं लागलेलं आहे. सगळे अपडेट या संदर्भातले घेत राहूच. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. सुरुवात करतोय दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीने. भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जायला रवाना झालेत, मात्र त्यांना पोलिसांनी रोखलंय. किरीट सोमय्या पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. तर सोमय्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं असं या नोटीशीत सांगण्यात आलंय. शिवाय सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं.
नोटीसीवर सोमय्यांनी सवाल उपस्थित केला आहे. हसन मुश्रीफही उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कलम 144 देखील लागू करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश दिले. माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर 100 पोलिसांचा वेढा घातलाय? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचलं आहे, हे जनतेला दिसतंय, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. वारे तुमचा पुरोगामीपणा. मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी किरीट सोमय्यांना अटकेचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयजी, महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा, इथे नाही, असं ट्विट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं. आणि आता बातम्या बाप्पाच्या विसर्जनाच्या. लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. गिरगाव चौपाटीत नियमांचं पालन करून लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी साध्या पद्धतीनं पार पडलंय. मोजक्याच गणेश भक्तांच्या उपस्थितीत विसर्जन पार पडलंय. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. गणेश गल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नियमांचं पालन झालं नाहीये. भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, परंतु मुंबईच्या राजाचं मात्र शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणपती विराजमान झाले होते. आज मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाचं मनोभावे विसर्जन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं त्यांच्या शासकीय निवासस्थानी विसर्जन करण्यात आलेलं आहे. यावेळी त्यांनी भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला. चिपळूणमधील गोवळकोटमधला गणपती विसर्जनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गणेशोत्सव हा खरं तर सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे. त्याप्रमाणे संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमून पालखी, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर इकडे कोल्हापूर जिल्ह्यातही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. सकाळी मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आणि यानंतरच अन्य मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच अत्यंत शांततेच्या वातावरणात, पवित्र आणि धार्मिक वातावरणात गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू झालं. तरी या सर्व पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर शहरातल्या महाद्वार रोडवर सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. गणेश मंडळांनी कृत्रिम विसर्जनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. तर कोल्हापूर शहरातल्या सगळ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन हे इराणी खडीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर पंचगंगा नदी घाटावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली. बातमी आहे परभणीमधून. परभणी महानगरपालिकेने शहरांमध्ये 30हून अधिक वाहनांची व्यवस्था केली असून या वाहनांद्वारे घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणचे गणपती एकत्रित विसर्जित करण्यात आलेले आहेत. हे सर्व गणपती वाहनांमध्ये एकत्रित करून त्यांचं वसमत रोडवर बनवण्यात आलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणरायाची मूर्ती द्या आणि फळांचं वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम भुसावळमधील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, रघुनाथ आप्पा सोनवणे यांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सकाळपासून साध्या पद्धतीने श्रीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. घरगुती सोबत सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप दिलाय. मनमाडला मानाचा मानला जाणारा निलमणी गणेश मंडळाने बाप्पाच्या मूर्तीला पुणेरी पद्धतीने पालखीत बसवून गणेश कुंडावर आणून विसर्जित केलंय. तर येवल्यात देखील श्रीच्या मूर्तीचं विसर्जन करताना कोरोनाबाबत जनजागृती देखील करण्यात आली. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. कराडमधल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती घणाघाती आरोप केलेत. सोमय्यांनी मुश्रीफांचा 100 कोटींचा दुसरा घोटाळा उघडकीस आणला. हसन मुश्रीफ यांचे जावई ब्रिक्स इंडिया नामक बेनामी कंपनीचे मालक असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या सगळ्या संदर्भातले पुरावे ईडीला देणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याची व्हिजिट करणार आहे. पारनेर साखर कारखान्यामध्ये पण असाच प्रकाराचा घोटाळा, अपारदर्शक बिडिंग आहे. 30 तारखेला गुरुवार अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला, जरंडेश्वर कारखाना, त्याची पाहणी करायला जाणार आहे. तर मला सगळ्या ठिकाणी थांबवणार आहेत का? तर थोड्या वेळापूर्वी कराडच्या विश्रामगृहामध्ये किरीट सोमय्या यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती त्यांनी जबरदस्त आरोप केलेले आहेत. 100 कोटींचे त्यांचे घोटाळे उघडकीस आणले. दुसरा घोटाळा सुद्धा त्यांनी उघडकीस आणला, अर्थात त्याची माहिती दिली पत्रकारांना. हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया नामक बेनामी कंपनीचे मालक आहेत आणि या संदर्भातले सगळे पुरावे ईडीकडे सादर करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. तर पुढच्या आठवड्याचे त्यांचे कार्यक्रम सुद्धा त्यांनी सांगितले. पारनेरला ते जाणार आहेत, जरंडेश्वरला सुद्धा भेट देणार आहेत. एकूणच सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जे काही मोहीम सुरू केलेली आहे ती आता हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. एनसीपीचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले गेलेत. अंकुशजी, सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे का? नाही, सोमय्यांना काय करायचंय ते त्यांनी जरूर करावं, त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही. परंतु खोटी प्रकरणं बाहेर काढून विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्या नेत्यांना जो त्रास देण्याचं ते काम करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे न देता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा दिल्ली दरबारी स्वतःचं वजन वाढवून घेण्यासाठी त्यांचे उद्योग चाललेत असं म्हणलं तर त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती होणार नाही. काल देखील त्यांनी जो ड्रामा केला त्या ड्रामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तर खरं माध्यमांच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणेल की आज माध्यमांना गणेश विसर्जन असेल किंवा इतर काही गोष्टी होत्या त्याच्या बाबतीमध्ये त्यांना काही वेळ मिळाला नाही. परंतु संध्याकाळी रात्री 8 वाजल्यापासून तो पहाटे 5 वाजेपर्यंत माध्यम सगळे सतत त्यांच्या बरोबर तेच चित्र दाखवते. ते कितपत योग्य आहे याचा देखील माध्यमांनी विचार करायला हवा. बरं, मात्र तुम्ही म्हणताय अंकुशजी की त्रास देण्याचं हे काम आहे आणि जर सोमय्या यांच्याकडे ठोस पुरावे नसतील तर तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा काही कारवाई करण्याच्या विचारात आहात का? निश्चितच ना. आता अनिल परबांनी त्यांना नोटीस दिली, हसन मुश्रीफांनी सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ते करत असतील त्या ठिकाणी ज्या आमच्या कोणत्या नेत्यांवरती करतील ते नेते त्यांना न्यायालयाचा दरवाजा दाखवतील आणि न्यायालय जो काही निर्णय देतील तो आम्ही निश्चितच मान्य करू. परंतु केवळ त्रास देण्याच्या भूमिकेमधून आपण आज मी याचा गौप्यस्फोट करणार आहे, उद्या यांचा गौप्यस्फोट करणार आहे, त्यांना जे काय करायचं त्यांनी एकदा एका फटक्यामध्ये करून मोकळे व्हा. आम्ही त्याला तोंड द्यायला न्यायालयामध्ये सक्षम आहोत. बरं अंकुशजी, पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी सांगितलं की माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते मी थेट ईडीकडे सादर करणार आहे. ठीक आहे, ईडीकडे गेल्यानंतर ज्यावेळेला ईडी चौकशीला बोलवतील त्यावेळेला ईडीला आम्हाला काय उत्तर द्यायचंय ते आमचे नेते मंडळी देतील. आमचे नेते मंडळी कुठेही ईडी पासून लपून राहिलेले नाहीत. त्यांना जे काही माहिती पाहिजे असेल ती त्या ठिकाणी आम्ही निश्चितच देऊ. ईडीला असेल, सीबीआयला असेल, अँटी करप्शनला असेल, जिथं कुठे असेल तिथं आमचं नेत्यांचं सहकार्य निश्चितच मिळेल. जी, आणि इतकंच करून किरीट सोमय्या शांत बसणार नाहीये तर ते पुढच्या आठवड्यात पारनेरला जाणार आहेत, जरंडेश्वरला सुद्धा भेट देणार आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात जायचं असेल त्यांनी अवश्य जावं. लोकशाही आहे, त्यांना आम्ही काही अडवू शकत नाही. त्यांनी कुठेही जावं. परंतु ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली आणि त्या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार घडले तर त्याला जबाबदार किरीट सोमय्या असतील. आम्ही शासनाला विनंती करू की त्यांच्यावरती जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. बरं, धन्यवाद अंकुश काकडे जी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली. तर त्रास देण्याचं काम हे फक्त किरीट सोमय्यांकडून सुरू आहे आणि हे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे असा आरोप अंकुश काकडे यांनी केलाय. भाजपचे राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेत आणि काँग्रेसचे नेते प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. राम कदमजी, आत्ताच जसं अंकुश काकडेंनी म्हटलं की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी, दिल्ली दरबारी वजन वाढवण्यासाठी म्हणून
किरीट सोमय्या यांचा हा खटाटोप सुरू आहे? आपण मला सांगा, अगदी सूर्यप्रकाशामध्ये देखील स्पष्टपणे दिसतील इतके सगळे कागदी पुरावे पत्रकार परिषदेत या अगोदर देखील किरीट सोमय्यांनी मांडले. आज देखील त्यांनी कागदी पुरावे मांडले आणि टेक्निकल अडचण सांगितली की कागल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवणं हे गरजेचं आहे. म्हणजे ज्या विद्यमान मंत्र्यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला त्याचे सगळे पुरावे समोर ठेवलेले आहेत. आता त्या पुराव्याच्या बाबतीमध्ये जर ते कोल्हापूरला त्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जात असतील आणि महाराष्ट्राचं सरकार हजारो पोलिसांचा फौजफाटा घेऊन त्यांना रोखत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार पोलीस स्टेशनमध्ये किरीटजी गेले, त्यांनी तक्रार नोंदवली तर आधीच या सरकारचा बुरखा फाटलेला आहे, ते अजून बुडत्या पाण्यात जातील या भीतीपोटी त्यांनी त्यांना रोखला. हा मुद्दा क्रमांक 1. आणि मुद्दा क्रमांक 2, जर कर नाही तर डर कशाला घाबरता? जाऊ द्यायला पाहिजे होतं त्यांना पोलीस स्टेशनला, तक्रार करायला द्यायला पाहिजे होती. तुम्हाला जे उत्तर द्यायचंय तुम्ही ते उत्तर द्या ना. पण तुम्ही अशा पद्धतीने रडीचा तुम्ही खेळ खेळताय, हा काय महाराष्ट्राच्या जनतेला दिसत नाही का? आणि राहिला प्रश्न प्रसिद्धीचा, किरीट ज्यांना देश ओळखतो, त्याच्यामुळे प्रसिद्धी वगैरे असे बाळबोध आरोप करण्यापेक्षा तुम्ही का घाबरलात याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं. तुम्ही का जाऊ दिले नाहीत याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं. कायदा सुव्यवस्था तुम्ही सरकारात, तुमचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं. तुम्ही अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप कागदोपत्री केल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाण्यापासून तुम्ही किरीट सोमय्यांना रोखणं याचा अर्थ स्पष्ट आहे. जी. तुम्ही त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालताय. बरं, अतुल लोंढेंनाच आपण थेट विचारूयात. घाबरलात का असं तुम्हाला विचारतायत आणि किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच्या अडचणी वाढवतायत का अतुल लोंढेजी? काय आहे, किरीट सोमय्या म्हणजे टोटके करणारी बाई आहे गावातली. त्यांनी आतापर्यंत किती आरोप केले? 2014 ते 2019 ते अंड्यावर बसले होते का कोंबडीसारखे? गप्प होते. आणि त्यांना जेव्हा गडकरींनी बोलवलं होतं, जेव्हा आरोप झाले होते भुजबळ साहेबांवर वगैरे, जेव्हा गडकरी साहेबांनी बोलवलं होतं, मग ते गप्प का झाले? आणि भुजबळ साहेबांवर आणि इतक्या लोकांवर आरोप केल्यानंतर कोर्टाने त्यांना सोडून दिलं. किती आरोप सोमय्यांनी केले आणि किती खरे ठरले हे काय महाराष्ट्र पाहत नाही का? हा धंदा आहे का किरीट सोमय्यांचा की काहीतरी आरोप करायचं, त्यातनं काही निघायचं नाही, आमच्याकडे सांगायचं बंडीभर पुरावे आहे. बंडीभर पुरावे कुठे गेले? खंडीभर 5 वर्ष तुम्ही होता ना सत्तेत, तुमच्याकडे सगळं काही होतं ना. मग का एखादी गोष्ट सिद्ध होत नाही? हेच किरीट सोमय्या 2G 3G काय काय बोंबलत होते, काय झालं त्याच्यामध्ये? जजनी सांगितलं 7 वर्ष मी बसलो होतो 11 ते 7 वाजेपर्यंत, साधा एक पुराव्याचा चिटुरा सुद्धा कोणी आणून दिला नाही, सगळे निर्दोष सुटले. विनाकारण लोकांना गुन्हे दाखल करून जेलमध्ये जावं लागलं, त्याची कोण किंमत देणार? भुजबळ साहेबांसारखा एवढा मोठा नेता बहुजनांचा नेता म्हणून टाकला का जेलमध्ये? आणि 2 वर्ष त्यांना जेलमध्ये तुम्ही त्यांचं आयुष्य खराब केलं, त्यांची तब्येत खराब झाली होती त्यांची, आणि त्या एवढा त्रास देऊन काय मिळवलं यांनी? शेवटी कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. मग या सगळ्या गोष्टी करत असताना यांनी प्रत्येक ठिकाणी जायचं, कायदा सुव्यवस्था बिघडवायची, सगळ्या ठिकाणी खोटे नाटे आरोप करायचे, माझ्याकडे हे कागद आहे, माझ्याकडे ते कागद आहे. मग का नाही यांनी केलं? मग त्यामुळे ह्या गोष्टी ज्या किरीट सोमय्या जे करत आहेत ते केवळ सरकारमध्ये नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ऍक्टिव्हेट करण्यात आलेलं आहे. मागची 5 वर्ष त्यांचं सरकार होतं, तर भाजपमध्ये गेलेले लोक शुद्ध झाले, ती वॉशिंग मशीन जी आहे यांची त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं की सगळे शुद्ध होऊन जातात. अशा पद्धतीचा खेळ जो आहे तो यांनी केला. तापसी पन्नू यांच्या विरोधामध्ये बोलत होती, तर तापसी पन्नूर यांनी इन्कम टॅक्सची रेड केली. काय झालं 650 कोटीचं? सांगा महाराष्ट्राला, सांगा देशाला. 650 कोटीचं काय झालं? काय केलं यांनी 650 कोटीचं? किती टॅक्स वसूल केला यांनी? का तापसी पन्नूला जेलमध्ये टाकलं नाही? त्यामुळे जे लोक या सरकारच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधामध्ये संस्थांचा वापर करणे, की किरीट सोमय्यासारखा एक टोटका करणारी बाई जी आहे ती मधात आणणे आणि काहीतरी आमच्याकडे पुरावे आहे दिले ना तुम्ही ईडीला पुरावे, मग ठीक आहे ना, पगल ना आता ईडी काय आहे ते. पण विनाकारण एक वातावरण तयार करायचं, एक वातावरण निर्माण करायचं, हा जो प्रकार आहे हा प्रकार भाजपने थांबवावा, संस्थांचा वापर थांबवावा. जर तुम्ही ईडीमध्ये तुम्ही कागदपत्र दिले आहे तर मुश्रीफ साहेबांनी सुद्धा तुमच्यावर मोठा दावा टाकलेला आहे मानहानीचा. होईल ना सिद्ध कोर्टात काय आहे ते. मला कशाला रस्त्यावर फिरून हे करायचं आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती खराब करायची आहे? समजत नाही का लोकांना? राम कदमजी बोला. मुळामध्ये कसं आहे की कागदपत्र
कुठलं ट्रान्झॅक्शन, कुठली बँक, कुठली कंपनी, किती कोट्यावधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन, असं सगळं अगदी स्पष्टपणे त्यांनी मांडलंय. आता एवढे सगळे पुरावे दिल्याच्या नंतर सुद्धा सरकारच्या प्रवक्त्यांना जर आणखी पुराव्याची आवश्यकता असेल तर तेही देण्याची तयारी आहे. मूळ प्रश्न असा आहे की जी कायदेशीर प्रक्रिया आहे की अगोदर कोर्टात जाण्यापूर्वी अगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी लागते, की तुम्ही तक्रारच दाखल करण्यापासून त्या व्यक्तीला तुम्ही रोखताय, याच्यातच तुमचा रडीचा खेळ कळतोय. तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला काय मूर्ख समजता का? अशा पद्धतीचा गंभीर आरोप असल्याच्या नंतर देखील साधं पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही सोमयाजींना तक्रार दाखल करू जायला तयार नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरच तुम्ही आरोप करणार, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं. अहो, किरीट सोमय्यांनी जेव्हा पण आरोप केलेत ते हवेमध्ये नाही केलेत, कागदपत्र घेऊन केलेत. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी आरोप केल्याच्या नंतर असंख्य ज्या लोकांचे पैसे बुडाले होते असे असंख्य लोक ज्यांनी लोकांना बुडवलंय असे लोक तुरुंगात गेलेले आहेत, अनेक दाखले आहेत त्याचे. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्या बाबतीमध्ये वातावरण खराब करण्यापेक्षा आपण याचं उत्तर दिलं पाहिजे की तुमच्या सरकारला भीती कसली वाटते? तुम्ही काही केलं नाही ना, तुम्ही प्रामाणिक आहात ना, ठीक आहे आहात प्रामाणिक, जाऊ द्या त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला. बरं, तुम्ही तक्रारच दाखल करू देत नाही, याच्यातच तुम्ही किती खरे आहात किती खोटे आहात हे काय महाराष्ट्राला कळत नाही का? जी तशा राम कदमजी, पद्धतीची वसुली चालू आहे सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, पोलिसांबद्दल आदर, पण हप्ते कुठपर्यंत जात आहेत? ज्या पद्धतीने टक्केवारी चालली आहे महाराष्ट्रात हे काय महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही का? कशा पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळलाय. राम कदमजी आणि अतुल लोंढे, वेळ कमी आपल्याकडे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर किरीट सोमय्या यांना कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊ का दिलं नाही? जर कर नाही तर डर कशाला, असं भाजपचे नेते राम कदम यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना तक्रार दाखल करायची होती तर त्यांना अडवलं का, असा सवाल त्यांनी विचारलाय. आणि दुसरीकडे काँग्रेसकडून सांगितलं जातंय की राष्ट्रवादी काँग्रेसकडून की हा फक्त त्रास देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचं हे सगळं जे चाललंय ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्ली दरबारी वजन वाढवण्यासाठी असा आरोप एकूणच महाविकास आघाडी सरकारकडून केला जातोय. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊन परत लगेच येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. बदलामुळे पश्चिम भागात अधिक कोरडं वातावरण निर्माण झाले आणि ते हवामान अधिक तीव्र आणि जंगलातील आग अधिक वारंवार विध्वंसक बनवत राहील. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अबॉट यांनी शुक्रवारी सीमा सुरक्षा निधी विधेयकावरती स्वाक्षरी केली. हे विधेयक पुढच्या 2 वर्षात सीमा सुरक्षेसाठी अतिरिक्त $1.8 अब्ज निधी प्रदान करेल. रिपब्लिकन आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर वारंवार टीका करणारे अबॉट म्हणाले की फेडरल सरकार आपली कामं करण्यात अपयशी ठरलंय. सीमावर्ती शहर डेल रिओमध्ये सध्या हजारो स्थलांतरित प्रवेश करताना दिसते. त्यामुळे शुक्रवारीच या विधेयकावरती स्वाक्षरी करण्यात आली. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानात अनेक नागरिकांचा बळी घेणाऱ्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात पेंटागॉननं शुक्रवारी जाहीर केलं की या हल्ल्यामध्ये फक्त नागरिक मारले गेले तर इस्लामिक स्टेटचा अतिरेकी नाही. आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख मरीन जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की हा हल्ला म्हणजे एक मोठी चूकच होती. मॅकेन्झी यांनी याबद्दल माफी मागितली आणि सांगितलंय की युनायटेड स्टेट्स पीडितांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा विचार करते. अफगाणिस्तानच्या नव्या तालिबान राज्यकर्त्यांना एक सर्वसमावेशक सरकार स्थापन करावं लागणार असल्याचं म्हणत हे सरकार सर्वांना समान हक्क देणारं आणि महिलांचा अर्थपूर्ण सहभाग असलेलं असायला हवं असा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं एकमतानं मंजूर केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं शुक्रवारी अफगाणिस्तानमधील मदत मोहिमेला आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली. यावर झालेल्या मतदानात सदस्य देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि 15 सदस्य देशांच्या परिषदेनं 17 मार्च 2022 पर्यंत मदत सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला हिरवा सिग्नल दिलाय. तर अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेवर ठरावामध्ये भर देण्यात आलाय. त्यात म्हणण्यात आलंय की अफगाणिस्तानला सध्या मानवतावादी मदतीची नितांत गरज आहे. विस्थापित आणि अफगाणी नागरिकांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी औषधं, निवारा आणि इतर आवश्यक गोष्टींची तातडीनं गरज आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित प्रमुखांनी शुक्रवारी सांगितलं. फक्त आर्थिक मदत न करता अफगाणी निर्वासितांना आपापल्या देशात प्रवेश देण्याचं
फिलिपो ग्रँडी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन सुद्धा केलं. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना ग्रँडी म्हणाले की आतापर्यंत 35 लाख अफगाणी नागरिकांना विस्थापित व्हावं लागलेलं असून ही संख्या येत्या काळात आणखी वाढण्याची भीती आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा आंदोलन होणार असल्याच्या शक्यतेनंतर कॅपिटल बिल्डिंग परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची शनिवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये गर्दी होताना दिसली. ट्रम्प समर्थकांनी केलेल्या आरोपानुसार 6 जानेवारीला सरकारविरोधात जनतेचा जो उठाव झाला होता त्यानंतर सरकारनं अनेकांना राजकीय बंदी बनवून ठेवलंय. जवळपास 60 जण अजूनही कैदेत असून 600हून अधिक लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत. ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र आंदोलन करताना दिसले. युरोपच्या मेडिटेरियन देशांच्या नेत्यांच्या संमेलनाला विरोध हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा होता किंवा उद्देश होता. सोबतच पर्यावरणीय मुद्दे आणि सध्याच्या ग्रीक सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. या संमेलनासाठी संमेलनस्थळाबाहेर आणि शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. पण आंदोलनकर्त्यांनी या बंदोबस्ताला झुगारत मोठ्या संख्येनं एकत्रित येत सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि फलक सुद्धा झळकावले. हवामान बदलाच्या समस्येला सकारात्मकपणे तोंड देण्याचा आणि युरोपियन युनियनसोबत संबंध दृढ करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू असा निर्धार मेडिटेरियन देशांनी ग्रीसच्या अथेन्समध्ये झालेल्या संमेलनात व्यक्त केला. दक्षिण युरोपच्या काही भागांमध्ये लागलेल्या वाढत्या वणव्यांच्या घटना आणि अफगाणिस्तानात तालिबाननं मिळवलेली सत्ता या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वैचारिक मंथन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. अफगाणी निर्वासितांच्या समस्येवर सुद्धा या संमेलनात झालेली चर्चा खूप सकारात्मक असल्याचं ग्रीसच्या पंतप्रधानांनी म्हटलंय. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव वडय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव रत्ना खडित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रणजणती नूपुरे चरणी गागरिया जय देव वडय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर पणिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड तरी नयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव वडय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव दुर्गे दुर्घट भाळी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्यासुर मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी कमलो परंतु न बबल वे काही साहे विवादता पडलो प्रवाही ते तो भट्टा लागे ते तू दासा लागे पाव सिलवलाही जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्यासुर मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निदलाखा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्यासुर मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे अलंगिनी अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे न माता त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या चरणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये त्वा बुद्ध्यात्मका वा करोति स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वदे हरे राम हरे ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण काल रात्रीपासूनच सगळ्या घडामोडी पाहतोय. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मुंबईमधून ट्रेननं कोल्हापूरच्या दिशेने निघालेले होते. वाटेत त्यांना पोलिसांकडून विनंती केली गेली आणि त्यानुसार ते कराड रेल्वे स्टेशनवरती उतरले. कराडमध्ये त्यांनी मुक्काम केला. आज सकाळी विश्रामगृहामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांना खरं तर कोल्हापुरात कागलमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची होती, मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यांना कराडमध्येच थांबावं लागलं. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आणखी एका घोटाळ्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावरती केला. महाविकास आघाडी सरकारवरती सुद्धा अनेक आरोप केले आणि त्यानंतर आता किरीट सोमय्या हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. दरम्यानच्या सगळ्या घडामोडींकडे आमचं असंच बारीक लक्ष असणार आहे. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.